पुणे पोलिसांनी निलेश घायवळ भोवती आता कारवाईचा फार सावळलेला आहे। पुणे पोलिसांनी गुंड निलेश घायवळच्या पुण्याच्या कोथरूड परिसरातील घरावरती छापा टाकला आणि या छापात बंदुकीच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर सातबारे, साठेखत आणि अनेक जमिनींची कागदपत्रे सापडली आहेत। मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातील फाईल्स सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत। याशिवाय निलेश घायवळच्या नावावरती असलेल्या अनधिकृत बांधकामं तसंच मालमत्तांचीही चौकशी होणार आहे। पुणे महानगरपालिका अनधिकृत मालमत्तेवरती कारवाई करण्याच्या तयारीत आहे आणि पुणे महापालिका घायवळच्या अनधिकृत मालमत्ता तसंच थकीत कर असलेल्या मालमत्ताही जप्त करेल। निलेश घायवळबद्दल बोलायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे की ही दादागिरी काय काल आणि परवा नाही, वर्षानुवर्षे दादागिरी चालू आहे। पोलिसांनी योग्य तपास केला, म्हणजे नानापेठमध्ये परवा झालेला तपास योग्य दिसतोय आणि लोकांच्या लक्षात आलं की गुन्हेगारीचं कंबरडं मोडण्याचं काम हे पोलीस करत आहे। आणि तेच निलेश घायवळच्या बाबतीत जर केलं तर मला नाही वाटत की परत दुसरा घायवळ जन्म घेईन। आज पोलिसांनी ठरवलं 8 दिवसात निलेश घायवळ नसते नाबूद दिसन, पण इतके वर्ष का टिकला ह्याचं प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पडतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।